मंडळी नमस्कार. जसं तुम्हाला आम्ही परिचयाच्या भागामध्ये म्हटलं, की आम्हाला राज्यस्तरीय पहिला पुरस्कार मिळाला. पण बऱ्याचदा तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येत असतात आणि या अडचणींना खरं तर घाबरायचं नसतं. त्या अडचणींवर मात करून जेव्हा आपण पुढे जातो ना, त्याच वेळेला आपल्याला सक्सेस मिळतं. कारण या अवॉर्डच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच काहीसं घडलं होतं. हो, जसं मी तुम्हाला म्हटलं, की मला हे डिटेलमध्ये शेअर करायचं आहे सगळ्यांसोबत, कारण हा अनुभव खूपच एक्साइटिंग होता. बक्षीस मिळण्यापेक्षा तिथपर्यंत पोहोचणं हा प्रवास खूप कठीण होता आमच्यासाठी. आणि स्पर्धा अनाउन्स झाली. नंतर आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि स्पर्धा ज्या दिवशी होती फिनोलेक्स कॉलेज रत्नागिरी इथे ती पार पडली, जी रत्नागिरी जिल्ह्यासाठी होती. आणि आदल्या रात्री रात्रभर शार्वी जी आमची छोटी लेक आहे, ती आत्ता 4 वर्षाची आहे. तेव्हा 2022 मध्ये ती ऑलमोस्ट 1.5 वर्षाची होती. एकच वर्ष ऑक्टोबरमध्ये. आणि तिला रात्रभर खूप ताप होता. सो आम्ही पूर्ण रात्र जागरण झालं होतं आमचं. सकाळी प्रतीकला उठून नर्सरीच्या कामासाठी जावं लागलं. प्रेझेंटेशनसाठी मी जाणार होते. माझी आई तेव्हा शार्वीला बरं नव्हतं म्हणून आमच्याकडे आमच्यासोबत होती. सकाळी 8 वाजता आईने उठवलं तेव्हा जाग आली, की "अगं तुला प्रेझेंटेशनला जायचंय ना." सो मला उठल्यावरती असं रडायलाच येत होतं, की बापरे! मी तर पी बनवली पण नाही आणि शार्वीचा ताप पण उतरला नव्हता. मी जाऊ की नको स्पर्धेला अशा ह्याच्यात होते. पण आई म्हणाली, "नाही, तू एवढं तयारी केलीस तर तू जा स्पर्धेला. मी इथे आहे सगळं सांभाळून घ्यायला." मग मी 9 वाजता रिपोर्टिंग होतं. जाऊन रिपोर्टिंग केलं आणि प्रेझेंटेशन पण बनवलं नव्हतं. रिपोर्टिंग करून स्पर्धा सुरू झाली आणि माझा नंबर बघितला तर खूप उशिरा होता. साधारण दुपारी 2-2:30 वाजता वगैरे माझं प्रेझेंटेशन होणार होतं. कारण खूप साऱ्या एंट्रीज होत्या. ऑलमोस्ट 100 एंट्रीज पूर्ण जिल्ह्यातून, कदाचित त्याच्याही पेक्षा जास्त होत्या आणि माझा नंबर दुपारी लागणार होता. सो मी रिपोर्टिंग केलं आणि परत वृक्षवल्लीत येऊन बसले आणि सुदैवाने ती स्पर्धा जवळ होती आमच्या इथून. सो मी रिपोर्टिंग केलं, परत वृक्षवल्लीत येऊन बसले आणि प्रतीकला फोन लावला. म्हटलं, "मला खूप टेन्शन आलंय, पी बनवलेली नाही, बिझनेस मॉडेल नक्की कसं आपण हे करायचं?" मग त्याची आकडेवाढ खूप आकडेमोड म्हणतात. आकडेमोड खूप चांगली आहे त्याची, कारण मुळातच घरात व्यवसायाचं काय म्हणतात बाळकडू असल्यामुळे. तर त्याने मला ते नंबर्स कसे हे करायचे, म्हणजे काय-काय होऊ शकतं, किती क्लायंट्स असतील, काय प्राईस पॉइंट असेल, तर ह्याचं सगळं एक काय म्हणतात त्याला ओव्हरव्ह्यू दिला, की हे असं-असं होऊ शकतं. सो मग मला ॲक्चुअली जे लोकांकडून फेस करणारे प्रॉब्लेम होते, की बा ॲव्हरेज लोकं किती झाडं घेऊ शकतात रेंटवरती, किंवा मग त्याचं पॅकेज मी बसून डिझाइन केलं. पटापट प्रेझेंटेशन बनवलं आणि लिटरली मॅक्सिमम 8 ते 10 म्हणजे वेलकम, थँक यूच्या सोडल्या तर 7-8 स्लाइड्सचं प्रेझेंटेशन होतं. आणि बाकी काय बोलायचंय ते हे माहिती होतं, की आपल्याला कोणताही प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो, कारण एवढी वर्ष आपण त्याच्यात काम करतोय. सो मग ते प्रेझेंटेशन बनवलं. घरी पटापट जेवले. शार्वीची तब्येत तोपर्यंत थोडीशी बरी होती आणि लगेच मग मी परत फिनोलेक्स कॉलेजला गेले, जिथे माझं 2:30 वाजता प्रेझेंटेशन होतं. प्रेझेंटेशन झालं. 10 मिनिटंच होती क्वेशन एंड आन्सरसाठी, पण ते चालूच राहिलं. परीक्षकांसाठी खूप ही कॉन्सेप्ट नवीन होती. त्याच्यानंतर त्यांना खूप हे होतं, की रत्नागिरीसारख्या ठिकाणी ही कॉन्सेप्ट चालणार का? लोकं रेंटने का झाडं घेतील किंवा यातून खरोखर बिझनेस उभा राहू शकतो का? मग नर्सरीचा ओव्हरऑल बिझनेस तुमचा कसा चालतो? त्याच्यामध्ये माणसं तुम्ही कशी हँडल करता? कारण हा पूर्णपणे मॅन्युअल बिझनेस आहे. जर तुमच्याकडे माणसं नसतील, तर तुमचा हा व्यवसाय एक्सपांड होऊच शकत नाही. सो मग त्यातले काही खाचखळगे आहेत, तर ते मी त्यांना छान व्यवस्थित एक्सप्लेन केले आणि 10 मिनिटाचं क्वेशन एंड आन्सर माझं जवळ-जवळ पाऊण तास चाललं आणि खूप चांगल्या लेव्हलचे ज्युरीज होते. क्वेशन आन्सर झाल्यावरती संध्याकाळ होत आली होती ऑलमोस्ट. मी घरी निघून आले, कारण आधी त्यांनी सांगितलेलं की रिझल्ट संध्याकाळी डिक्लेअर करणार आहे. पण तो काही डिक्लेअर होणार नव्हता, कारण व्हॅल्युएशन व्हायचं होतं, इव्हॅल्युएशन, आणि खूप लोकांचे प्रेझेंटेशन बाकी होते. सो मग आम्ही घरी निघून आलो, की ठीक आहे, जे काही होईल ते होईल. मुळात प्लांट लायब्ररी मागची कन्सेप्ट अशी होती, की झाडं नर्सरीतून नेल्यानंतर ती मारण्याचा रेट हा 25% ते 30% आहे. म्हणजे 100 जर झाडं नेली लोकांनी आणि ती आपल्या घरामध्ये ठेवली, तर 30 झाडं त्यातली मारली जातात. आणि तुम्ही म्हणाल, "ठीक आहे ना, त्याने पैसे दिले, त्याने मारली." पण असं नसतं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांची मेहनत आणि सगळ्यात महत्त्वाचं ना रिसोर्सेस, म्हणजे माती असेल, पाणी असेल, ते पाणी घालण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिसिटी, हे सगळंच फुकट जातं. नॅशनल रिसोर्सेस आपण जे आत्ता ह्या वॉरच्या क्रायसिसमध्ये हे करतो, की आपल्याकडचे रिसोर्सेस आपण जपून वापरायला पाहिजेत. ते असे कुठेही वेस्ट होता कामा नये. सो जेव्हा एक इंडस्ट्री म्हणून किंवा एक छोटासा बिझनेस म्हणून जरी आपण काम करत असलो, तरी या गोष्टीचा अगदी कटाक्षाने विचार केला गेला पाहिजे आणि तो आम्ही आमच्या इथे रेग्युलर बेसिसवरती करतच असतो.
आणि हे रिसोर्सेस तर वाया जातातच, त्यासोबतच जर तुम्ही 1-2 वेळा झाडं आणलीत आणि ती मारलीत, तर तुमचा इंटरेस्टही कमी व्हायला लागतो. आणि ज्यावेळेला आपण म्हणतो, की लोकांनी झाडं लावायला पाहिजेत, तर झाडासोबतचा इंटरेस्टसुद्धा टिकून राहायला पाहिजेत आणि इंटरेस्ट टिकून राहण्यासाठी ती झाडं जगली पाहिजेत. आणि या सगळ्यांचा विचार करून आम्ही प्लांट लायब्ररी ही कन्सेप्ट त्या ठिकाणी सादर केली होती. येस. सो जसं मी म्हटलं रिझल्ट लागायच्या आधीच आम्ही घरी निघून गेलो होतो, की जो काही रिझल्ट असेल तो असेल ठीक आहे. घरी आलो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6:30-7 वाजता साधारण फोन आला जिल्हा कौशल्य विकास विभागामधून, की जिल्हास्तरीय इव्हॅल्युएशनमध्ये तुमचा पर्यावरण विभागामध्ये प्रथम क्रमांक आला आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं बक्षीस वितरण होणार होतं रत्नागिरीमध्ये. आम्हाला खूप आनंद झाला, की अरे वाह! जिल्हास्तरीयमध्ये आपला पहिला नंबर आला. राज्यस्तरीयचं आम्हाला माहिती नव्हतं, की इव्हॅल्युएशन इथे होणार आहे किंवा कसं काय होणार आहे. तर आम्ही खुश होतो. त्या आनंदात झोपलो आणि शार्वीची तब्येत पण तोपर्यंत जरा स्टेबल झाली होती आणि दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी 6 वाजता फोन आला. परत जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या मॅडम आहेत, त्यांचा फोन आला, की "मॅडम राज्यस्तरीय पण इव्हॅल्युएशन झालं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला राज्यस्तरीय पर्यावरण विभागामध्ये तुमची कॉन्सेप्टला प्रथम क्रमांक मिळाला." आणि त्यावेळी खरं सांगू का, म्हणजे त्याच्यात भाग घेण्यामागचा माझा मेन हेतू कॉन्सेप्ट प्रेझेंट करणं हा होता. पण जिल्हा स्तरावर 25,000चं बक्षीस होतं आणि राज्यस्तरावरती ₹1,00,000 बक्षीस होतं. आणि माझ्या बिझनेससाठी तेव्हा मला नवीन लॅपटॉप घ्यायची गरज होती. आणि पहिल्यापासून आम्ही ठरवलेलं, की वृक्षवल्ली हे आपण आपल्या स्वबळावरती मोठं करायचं. कोणाकडूनही काही मागायचं नाही. आपल्याला जेवढं जमेल तेवढं करत जायचं हळू-हळू. आणि मी 12 वर्ष जुना म्हणजे मी कॉलेजला असतानाचाच लॅपटॉप वापरत होते आणि मला आता तो नवीन घेणं मस्ट होतं आणि त्याच्यासाठी पैसे नव्हते आणि कोणाकडे मागायचे नव्हते. सो मला असं होतं, की जर मला राज्यस्तरीय जरी बक्षीस मिळालं, जिल्हास्तरीय मिळालं, तर मला नवीन चांगला त्याच्यातून लॅपटॉप घेता येईल. सो मला त्याचा आनंद जास्त होता आणि नंतर मग मोठा बोनस, की राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण हे राजभवनमध्ये होणार होतं, माननीय राज्यपालांच्या हस्ते आणि त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला निघायचं होतं. सो आम्हाला तसे इन्स्ट्रक्शन्स आले, की तुम्ही तिकीटं बुक करा आणि बाकी डॉक्युमेंटेशन झालं आमचं आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही मुंबईसाठी रवाना झालो. बाकीचे डिटेल्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू. थँक यू. थँक यू.